नमस्कार, कसेत सगळे? मजेत ना? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी तुमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पर्सिस्टंट फोरम. बाळांनो, आज आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन्स, अल्कीन्स अँड अल्काइन्स. याच्या अगोदरचे जे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं अल्केनचं, अल्कीनचं आणि अल्काइनचं. आपण आयसोमेरिझम बघितलं, आपण फंक्शनल ग्रुप काय असतं ते बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे नॉमेनक्लेचर बघणार आहोत. सो फटाफट तुमची नोटबुक घ्या आणि एक पेन घ्या आणि हेडिंग लावायची आहे मस्त, दॅट इज नॉमेनक्लेचर. नाउ व्हॉट इज नॉमेनक्लेचर? नॉमेनक्लेचर म्हणजे काय? सिंपल भाषेत नामकरण. कोणत्याही कंपाऊंडला नाव कसं द्यायचं त्या प्रोसेसला आपण म्हणतो नॉमेनक्लेचर. आपण अल्केनची होमोलॉगस सिरीज बघितली, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, ओनेन, डेकेन. आपण अल्कीनची होमोलॉगस सिरीज बघितली, आपण अल्काइनची होमोलॉगस सिरीज बघितली. या सगळ्यांचे नाव कसे पडलेले आहे ते आपण या लेक्चर मध्ये बघणार आहे. आपण जास्त हिस्ट्री मध्ये जाणार नाहीये. नॉमेनक्लेचर, नामकरण ज्याला आपण म्हणू शकतो, दॅट इज नामकरण. जसं एखादा बाळ जन्माला आल्यावर आत्या त्याचं नाव ठेवते. आता नॉमेनक्लेचर कसं दिलं जातं? अगोदरच्या काळामध्ये कसं होतं की एखाद्या मुलाचा जन्म जर चतुर्थीला झाला तर त्याचं नाव गणेश ठेवलं जायचं, है की नाही? समजतंय? जर एखाद्या मुलीचा जन्म जर झालेला आहे सोमवारी तर त्याचं नाव एकतर शिव, शंभू किंवा पार्वती असं नाव ठेवलं जायचं. समजतंय? नाही समजत आहे? तसंच केमिस्ट्रीमध्ये कोणत्या पण कंपाऊंडला नाव ठेवण्याची जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज नॉमेनक्लेचर. मग याच्यामध्ये दोन पद्धती आहे. एक पद्धत आहे दॅट इज कॉल्ड ॲज कॉमन नेम. एक पद्धत आहे ज्याला आपण काय म्हणतो? कॉमन नेम. आणि दुसरी जी पद्धत आहे ज्याला आपण म्हणतो IUPAC नेम. या IUPAC चा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल. I stands for इंटरनॅशनल, U stands for युनियन, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. हा फुल फॉर्म आहे. याला खूप जण IUPAC म्हणतात, खूप जण याला IUPAC म्हणतात, जैसी जिसकी सोच. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, IUPAC. ही कमिटी आहे केमिस्ट्रीमध्ये. ही कमिटी डिसाइड करते कोणत्या कंपाऊंडचं नाव कसं ठेवायचं. याच्यामध्ये ॲक्युरेसी जास्त आहे, याच्यामध्ये ॲक्युरेसी कमी आहे. कॉमन नेमचं दुसरं नाव आहे दॅट इज ट्रायबल सिस्टीम. कॉमन नेमचं दुसरं नाव काय आहे? दॅट इज ट्रायबल सिस्टीम. कॉमन नेमचं दुसरं नाव काय आहे? दॅट इज ट्रायबल सिस्टीम. आता ट्रायबल सिस्टीम म्हणजे काय? इन जनरल घरी कसं नाव असतं? टिंकू, सोनू, आहे की नाही, मोनू, त्याच्यानंतर सोनी, मोनी, हे जे दगडू, धोंडू, हे जे काय नाव असतं हे कॉमन नेम्स आहेत. तसंच कंपाऊंडचे कॉमन नेम्स ठेवलेले आहेत. आणि IUPAC म्हणजे त्या नेमिंगला काहीतरी रूल्स आहेत. त्या नेमिंगला काहीतरी काय आहेत? त्या नेमिंगला काहीतरी रूल्स आहेत आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट रूल्स आपण त्या कंपाऊंडचे नावं ठेवतो. आता सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन्स. तुम्हाला नॉमेनक्लेचरचा अर्थ कळाला? नॉमेनक्लेचर दोन पद्धती आहे, कॉमन नेम आणि IUPAC नेम. आपण दोघं बघणार आहोत. सो सगळ्यात पहिले नॉमेनक्लेचर्स ऑफ अल्केन्स. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत दॅट इज नॉमेनक्लेचर्स ऑफ अल्केन्स. नॉमेनक्लेचर्स ऑफ, हेडिंग लावायची आहे दॅट इज नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन्स. तुम्हाला आधी पण सांगितलंय मी जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट इज GMF. याला आपण घेणार CnH2n+2. सिम्बॉल कोणामुळे ओळखला जातो आहे? R-H. आणि फंक्शनल ग्रुप दॅट इज कार्बन, कार्बन सिंगल बॉन्ड. याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन आहे म्हणजे तो हायड्रोकार्बन झाला. हा त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. याच्यावरनं आपल्याला प्रत्येक कंपाऊंड अल्केन फॅमिली मधला जो प्रत्येक मेंबर आहे त्याचा किती कार्बन आणि किती हायड्रोजन आहे म्हणजे आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे.
सिम्बॉल अल्केनची आयडेंटिटी R-H आणि त्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. मग पहिला एक्झाम्पल काय आहे, दॅट इज CH4. काय आहे, CH4. सो याचं नाव काय झालं, मिथेन. आता याच्यामध्ये एकच कार्बन आहेत आणि 4 हायड्रोजन आहे, म्हणजे या स्ट्रक्चरची दुसरी कोणती पॉसिबिलिटी आहे का, नाही. याला कसं पण फिरवलं तरी हा एकच झाला, म्हणजे युनिव्हर्सली याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम दोघही एकच झाले, दॅट इज मिथेन. काही मुलांचं नाव एकच असतं, 2 नावं ठेवत नाही. तसंच एक कार्बन आणि 4 हायड्रोजनचा जो कंपाऊंड आहे दॅट इज मिथेन. एक कार्बन आणि 4 हायड्रोजनचा जो कंपाऊंड आहे त्याचं कॉमन नेम पण मिथेन आहे आणि त्याचं IUPAC नेम पण मिथेन आहे. 2 नंबर जर आपण बघितला, CH3 सिंगल बॉन्ड CH3. याला पण कसं पण अरेंज केलं तरी सुद्धा याच्याकडे 2च कार्बन आणि 6 हायड्रोजन आहेत. मग याचं नाव, कॉमन नेम आणि IUPAC नेम दोघंच्या दोघं काय येणार, इथेन येणार. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची एक खासियत आहे, हा जो सब्जेक्ट आहे हा डोक्याचा सब्जेक्ट नाहीये, हा प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे. मी जसं लिहित जातो आहे, जर तुम्ही तसं प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधलं सगळं इझी जाणार. जर तुम्ही फक्त बघतायत आणि प्रॅक्टिस करत नाहीये तर किती वेळेस पण जरी तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री बघितलं तरी तुमच्याकडनं होणार नाहीये. जितकी तुम्ही हाताने प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला हे परफेक्ट जमणार आहे. सो 3 नंबर आहे दॅट इज CH3 CH2 CH3. किती कार्बन आहेत, 3 कार्बन आहेत. बाळांनो आता मी हे स्ट्रक्चर असं पण काढू शकतो, CH3 CH2 CH3, तरी सुद्धा ही स्ट्रेट चेनच आहे. जर तुम्ही अगोदरचं पहिलं लेक्चर जर बघितलं, या कोपऱ्यातल्या कार्बन्सला आपण काय म्हणतो, टर्मिनल कार्बन, आणि मधला जो कार्बन आहे याला काय म्हणणार आपण, टर्मिनल कार्बन. दिस इज कॉल्ड ॲज टर्मिनल कार्बन, आणि हा जो आहे दिस इज कॉल्ड ॲज नॉन टर्मिनल कार्बन. टर्मिनल कार्बन आणि नॉन टर्मिनल कार्बन. तुम्ही असं काढलं तरी स्ट्रेट चेन आहे आणि अशी काढली तरी स्ट्रेट चेन आहे. पण काही फरक पडतोय का, नाही, दोघं स्ट्रेट चेनच आहे. म्हणजे याचं कॉमन नेम सुद्धा प्रोपेनच आहे आणि IUPAC नेम सुद्धा प्रोपेनच आहे. नीट लक्ष द्या. अल्केन मध्ये मिथेन, इथेन आणि प्रोपेन. आय रिपीट, अल्केन मध्ये मिथेन, इथेन आणि प्रोपेन तिघांचं आयसोमर नाही, म्हणजे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला एकच आहे, त्याचे आयसोमर्स फॉर्म होत नाही. म्हणजे त्यांचे कॉमन नेम आणि IUPAC नेम एकच असणार आहे, मिथेन, इथेन आणि प्रोपेन. खरी गंमत कुठून चालू होते, 4 कार्बन वाला कंपाउंड दॅट इज ब्यूटेन. 4 कार्बन वाला कंपाउंड दॅट इज ब्यूटेन. 4 कार्बन वाला कंपाउंड दॅट इज ब्यूटेन. C4H10. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होता, C4H10. 4 कार्बन आहेत, नीट बघा. 1 2 3 4. 1 2 3 4 4 कार्बन आहे. दुसरं 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4, ह्याला आपण म्हणणार कार्बन स्केलेटन. दिस इज कॉल्ड ॲज कार्बन स्केलेटन. दिस इज कॉल्ड ॲज कार्बन स्केलेटन. दिस इज कॉल्ड ॲज कार्बन स्केलेटन. याला आपण कंडेन्स केलं तर तो काय बनणार, CH3 CH2 CH2 CH3. 4 कार्बन आहे म्हणून C4, 10 हायड्रोजन आहेत म्हणून H10, दॅट इज C4H10. आता नीट बघा, याला जर मी असं काढलं म्हणजे जे टर्मिनल कार्बन आहेत त्याला मी फक्त फोल्ड केलं, किंवा इकडनं दुसरी पॉसिबिलिटी CH2 CH3 CH2 CH3, काही फरक पडत नाही. दिस इज ऑल्सो स्ट्रेट चेन, दिस इज ऑल्सो स्ट्रेट चेन अँड दिस इज ऑल्सो अ स्ट्रेट चेन. यांचं नाव काय येणार, स्ट्रेट चेन म्हणजे नॉर्मल चेन आहे, नॉर्मल चेन आहे म्हणून N ब्यूटेन. बाळांनो N आपण कॉमन मध्येच लावतो. N ब्यूटेन असेल, द कॉमन नेम असेल तरच आपण N आयसोटर्ट निओ लावतो. IUPAC मध्ये N, आय रिपीट, IUPAC मध्ये N म्हणजे नॉर्मल, आयसोटर्ट, सेक हे वापरत नाही, फक्त आणि फक्त कॉमन नेम मध्ये वापरतात. आता मी काय केलं, मी इथला CH3 उचलला आणि मध्ये लावलो. गंमत बघा काय होईल,
1 2 3 आणि 4. ब्रांचिंग चेन झाली. इथे सरळ 4 कार्बनची चेन होती, इथे 3 कार्बनची चेन आणि मध्येच एक ब्रांचिंग फुटलेली आहे. कार्बनची व्हॅलेन्सी 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. इकडे हायड्रोजन 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 हायड्रोजन, इकडे हायड्रोजन हायड्रोजन. याला कंडेन्स केलं. हा झाला CH3, हा झाला CH, हा झाला CH3 आणि हा झाला CH3. आता नीट बघायचं कॉमन नेम काय येईल. याच्याकडे पण 4 कार्बन आणि 10 हायड्रोजन, याच्याकडे पण 4 कार्बन आणि 10 हायड्रोजन, पण हा सरळ सरळ चाललाय म्हणजे हा नॉर्मल चाललाय म्हणून याचं नाव झालं नॉर्मल ब्युटेन, दॅट इज एन ब्युटेन. मी सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय, कॉमन नेम आहे. याचं नाव काय येईल. मध्येच हा सरळ चेन चालत होता, पण एखाद्या चेनच्या 1 2 3 2 नंबरच्या कार्बनला, आय रिपीट 2 नंबरच्या कार्बनला ब्रांचिंग आलेली आहे. 2 नंबरच्या कार्बनला ब्रांचिंग आलेली आहे. कसली ब्रांचिंग आली आहे. मिथिल. बाळांनो, जो ब्रांच असतो त्याला आपण काय म्हणणार. इट इज कॉल्ड ॲज अल्कील सबस्टिट्युएंट. इट इज कॉल्ड ॲज अल्कील सबस्टिट्युएंट. 2 नंबरच्या कार्बनला ब्रांचिंग आलेली आहे. 2 नंबरच्या कार्बनला जेव्हा ब्रांचिंग येते त्या कंपाऊंडला आपण म्हणतो आयसो. आय रिपीट, चेनच्या 2 नंबरच्या कार्बनला जेव्हा ब्रांचिंग येते त्याला आपण म्हणणार आयसो. पण कॉमन नेम मध्ये आपण टोटल कार्बन मोजतो. 1 2 3 4. टोटल कार्बन किती. 4. मग 4 कंपाऊंड असलेला कंपाऊंड कोणता आहे. दॅट इज ब्यूट. पण याच्यात सिंगल बॉन्ड आहे म्हणजे ए आणि, सो हा कोण झाला ब्युटेन. पण याची ब्रांचिंग आहे म्हणून काय झाला आयसोब्युटेन. सो हे झालं एन ब्युटेन आणि याला म्हणणार आयसोब्युटेन. दिस इज एन ब्युटेन, दिस इज आयसोब्युटेन. आय रिपीट, this is the common name of N-butane and this is the common name of isobutane. बरं, आता याचं कॉमन नेम समजलं तुम्हाला. मिथेन, इथेन, प्रोपेनचं कॉमन नेम तेच आहे. IUPAC नेम पण तेच आहे. हे जे नावं घेतलेत ब्युटेनचे, जर स्ट्रेट चेन असेल तर एन ब्युटेन आणि ब्रांचिंग असेल तर आयसोब्युटेन. क्लिअर झालं. आता याचं नॉमेनक्लेचर आपण IUPAC प्रमाणे काय घेणार. बरं, प्रॉब्लेम जर 2 नावं घ्यायची गरजच का आहे, म्हणजे कॉमन नेमनी जर समजते तर प्रॉब्लेम कुठे येणार. मी सांगतो तुम्हाला. आपण एक एक्झाम्पल घेऊया. ब्युटेनचं तर झालं, आपण एक एक्झाम्पल घेऊया. दॅट इज C6H14. हा कोण आहे बाळांनो. हेक्झेन. 6 कार्बन आहे म्हणून हेक्स. सिंगल बॉन्ड असतो म्हणून हेक्झेन. बरं, आता याचं आपण पहिले बघणार. CH3 CH2 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 CH3. स्ट्रेट चेन आहे का रे. आहे. 1 2 3 4 5 6 कार्बन आहे. 6 कार्बन म्हणजे हेक्स झाला. 6 कार्बन म्हणजे हेक्स झाला. सिंगल बॉन्ड आहे म्हणून ए आणि. बरं, पण चेन कशी आहे. स्ट्रेट आहे म्हणजे हा नॉर्मल चाललाय. मग इथं नाव लावलं एन हेक्झेन. नाव काय लावलं एन. नॉर्मल नंतर एक डॅश द्यायचा असतो आणि हेक्झेन लिहायचं असतं. जर तुम्हाला फक्त C6H14 लिहिलेलं असेल तर तुम्ही त्याला सरळ फक्त म्हणू शकतात हेक्झेन, कारण तो अरेंजमेंट नाही सांगत आहे, तो आपल्याला फक्त नंबर सांगतोय किती कार्बन आणि किती हायड्रोजन आहे, म्हणून तुम्ही याला फक्त हेक्झेन म्हणू शकतात. पण जर तुम्ही स्ट्रेट चेन काढली आणि याला फक्त हेक्झेन म्हटलं तर चालणार नाही. हा हेक्झेन आहे, पण कोणता हेक्झेन आहे. स्ट्रेट चेन मधला आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार एन हेक्झेन. काय म्हणणार याला एन हेक्झेन. दुसरं आपण स्ट्रक्चर बघूया. आता जर मी 1 नंबर आणि 6 नंबरचे कार्बन फोल्ड केले तरी काय फरक पडणार आहे का. काही फरक पडणार नाही. 3 4 5 6 ही पण स्ट्रेट चेनच झाली. टर्मिनल कार्बनला तुम्ही चेंज केली, त्याची पोझिशन चेंज केली, तिथून फक्त फोल्ड केली तरी तो स्ट्रेट चेनच राहणार. याचं नाव पण काय असेल एन हेक्झेन. पण आता मी हा उचलला आणि आता मी स्ट्रक्चर काय काढतोय CH3 CH CH3 CH2 CH2 1 2 3 4 5 आणि 6. मी काय बोललो होतो
सरळ चेन मध्ये मध्येच ब्रांचिंग आली आहे. किती नंबरच्या कार्बनला? 2 नंबरच्या कार्बनला ब्रांचिंग आलेली आहे. किती नंबरच्या कार्बनला ब्रांचिंग आलेली आहे? 2 नंबरच्या कार्बनला ब्रांचिंग आली आहे. ब्रांचिंग कोण आहे हा? मी आत्ताच सांगितलं, इट इज कॉल्ड ॲज अल्किल सबस्टिट्युएंट. इट इज कॉल्ड ॲज अल्किल सबस्टिट्युएंट. ब्रांचिंग 2 नंबरला आली म्हणजे हा काय झाला? आयसो. पण टोटल कार्बन कॉमन नेम मध्ये 1 2 3 4 5 6, सो याचं नाव झालं आयसोहेक्झेन. अरे वा, कॉमन नेमनी तर सगळं सांगता येतंय. मग आयुपीएसी नेमची गरज काय? सांगतो. स्ट्रक्चर नीट बघायचं आहे. वरचं जर तुम्हाला समजलं असेल बघा इकडे. आता आपण हे जे काढलं हे आयसोहेक्झेन. आता मी हा जो मिथिल ग्रुप आहे हा फक्त शिफ्ट करतोय. CH3 CH2 CH3 CH2 CH3. नीट ऑब्झर्व करा. याच्याकडे 6 कार्बन C6, याच्याकडे पण 6 कार्बन C6, याच्याकडे 14 हायड्रोजन, त्याच्याकडे पण 14 हायड्रोजन. म्हणजे दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C6H14. दोघं हेक्झेन आहेत. पण अरेंजमेंट कळते का? तुम्ही म्हणाल सर इथे पण ब्रांचिंग आहे, इथे पण ब्रांचिंग आहे ब्रांचिंग. मग आपण याला पण आयसोहेक्झेन म्हणणार, याला पण आयसोहेक्झेन म्हणणार. जर ब्रांचिंगच्या हिशोबाने गेलो तर दोघंही आयसोहेक्झेन आहेत. पण आपल्याला क्लिअर कट दिसतंय की अल्किल सबस्टिट्युएंट जो आहे तो इथे 2 नंबरच्या कार्बनला आहे आणि इथे तो 3 नंबरच्या कार्बनला आहे. म्हणजे स्ट्रक्चर क्लिअर कट डिफरंट दिसतायत. मग 2 स्ट्रक्चर डिफरंट असून आपण त्याचं कॉमन नाव एकच ठेवणार का? नाही. म्हणून आयुपीएसी नेमची गरज पडलेली आहे. दिस वॉज द कॉमन नेम ऑफ आयसोहेक्झेन. मग आता असे कंपाऊंड आले तर अशा कंपाऊंडच्या वेळेस आपण काय वापरणार? आयुपीएसी सिस्टीम. काय वापरणार? आयुपीएसी सिस्टीम. सांगतो. हे झालं असेल तर एक स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला कॉमन नेम कळालं का? कॉमन नेम जर व्यवस्थित कळत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण आता याचा आयुपीएसी सिस्टीम बघणार. आयुपीएसी सिस्टीम दॅट इज सम रूल्स. मी काही तुम्हाला पुस्तकांसारखं रूल्स लिहून देणार नाहीये. एकदम सिंपल मेथड लक्षात ठेवायची, डोक्यात लक्षात ठेवण्याचं काम आहे. हेक्झेन झाला. आता पहिला रूल, आयुपीएसी नेम देताना पहिला रूल काय आहे? पहिला रूल आहे, तुम्ही लिहून घ्या नोटबुक मध्ये, सिलेक्ट द लॉंगेस्ट. सिलेक्ट द लॉंगेस्ट, आय रिपीट, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन ॲटम चेन. पहिला रूल आहे सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन. बघा 1 2 3 4 ही पण एक चेन झाली. 1 2 3 4 ही पण एक चेन झाली, पण 4 कार्बनची चेन आहे. 1 2 3 4 ही पण एक चेन झाली, पण 4 कार्बनची चेन झाली. जर तुम्ही ही चेन कन्सिडर केली तर हा ब्रांच होऊन जातो. जर तुम्ही ही चेन कन्सिडर केली तर हा ब्रांच होऊन जातो. आता नीट बघा, 1 2 3 4 5. मी काय बोललो? कार्बन चेन सिलेक्ट करायची आहे, बट लॉंगेस्ट. याच्या अगोदर 4 ची येत होती, पण ही जास्तीत जास्त कितीची स्ट्रेच झाली? 5 ची झाली. कितीची झाली? 5 ची झाली. आता नीट बघा, 3 नंबरच्या कार्बनला ब्रांचिंग आलेली आहे का? आपण कार्बनची लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, पहिला रूल. दुसरा रूल काय आहे? त्या कार्बन चेनला नंबर द्यायचा, आणि कार्बन चेनला जो नंबर देतो त्या नंबरला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज लोकंट नंबर. इट इज कॉल्ड ॲज लोकंट नंबर. लोकंट नंबरचं काम काय आहे? आपल्याला ब्रांचिंग, जिथे जिथे कंपाऊंड ॲटम आयन त्या कार्बन चेनला ब्रांच आहे त्या कार्बन चेनची लोकेशन सांगतो आपल्याला, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? लोकंट नंबर. मग ती या चेन मध्ये 3 नंबरच्या कार्बनला कोण आहे? CH3. बाळांनो, CH3 ला काय म्हणतो आपण? CH3 ला म्हणतो मिथिल. CH3 ला काय म्हणतो आपण? मिथिल. पण मिथिल या चेनच्या किती नंबरच्या कार्बनला आहे? 3 नंबरच्या कार्बनला आहे, म्हणून आला 3 नंबरच्या कार्बनला कोण आहे? तर 3 नंबरच्या कार्बनला आहे मिथिल ग्रुप. आता याचा विषय संपला.
टोटल कार्बन चेन मध्ये किती कार्बन आहेत. कॉमन नेम मध्ये आपण सगळे कार्बन कन्सिडर करतो, पण याच्यामध्ये 1 2 3 4 5 कार्बन असलेला कंपाऊंड कोणता, पेंटेन. मग याचं नाव झालं 3-मिथिल पेंटेन. याचं नाव झालं 3-मिथिल पेंटेन. याचं नाव झालं 3-मिथिल पेंटेन. इथपर्यंत कळालं बाळांनो. याला काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड ॲज ब्रांच or it is called as alkyl substituent. आणि जी लॉंगेस्ट चेन बनते त्याच्यावरनं त्या लॉंगेस्ट चेनला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज पॅरेंट अल्केन. जी लॉंगेस्ट चेन बनते त्याला आपण काय म्हणणार, पॅरेंट अल्केन. याचं नाव काय झालं, 3-मिथिल पेंटेन. याच्या अगोदर आपण जे आयसोहेक्झेन बघितलं होतं ते कसं होतं, CH3CH CH3 CH2 CH2 CH3. आता पहिला रूल काय, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन ॲटम चेन. 1 2 3 4 5 कार्बनची चेन आहे. दुसरा रूल काय सांगतो, गिव्ह नंबरिंग टू दॅट कार्बन चेन. दुसरा रूल काय सांगतो, गिव्ह नंबरिंग. बरं, नंबरिंग कुठून द्यायची, लेफ्ट हँड साइडनी द्यायची का राईट हँड साइडनी द्यायची, करून बघू. जर आपण राईट हँड साइडनी दिली 1 2 3 4 5, मिथिल ग्रुप किती नंबरला येतोय 4 नंबरला. पण हीच जर नंबरिंग आपण इथून दिली 1 2 3 4 5, 2 नंबरच्या कार्बनला, मग 4 मोठा का 2 छोटा, 4 मोठा का 2 मोठा, 4 मोठा आहे. म्हणजे पोझिशन जी आहे ती अल्किलची ती लोखंड नंबर, कमीत कमी लोखंड नंबरवर आली पाहिजे. मग आता 2 नंबरला आला म्हणजे 2 नंबरच्या कार्बनला कोण आहे, मिथिल आहे. 1 2 3 4 5 म्हणजे पॅरेंट अल्केन. पॅरेंट 5 कार्बनचा अल्केन कोणता, पेंटेन. मग याचं नाव झालं 2-मिथिल पेंटेन. म्हणजे जर आपण IUPAC नेम बघितलं तर दोघं स्ट्रक्चर वेगळे पण दिसत आहेत आणि दोघं स्ट्रक्चरचं नाव पण डिफरंट आहे, म्हणून IUPAC नेम गरजेचं आहे. मिथेन इथेन प्रोपेन पर्यंत कळालं. आता इथून पुढे मी तुम्हाला ब्युटेन पेंटेन हेक्झेन हेप्टेन पण दाखवतो, म्हणजे तुम्हाला सर्रास कळून जाणार आहे. सो सगळ्यात पहिले आपण घेऊया ब्युटेन. सगळ्यात पहिले आपण काय घेणार आहोत, ब्युटेन घेणार आहोत. C4H10 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. याच्या पॉसिबिलिटीज किती आहे, CH3 CH2 CH2 CH3. हा झाला स्ट्रेट चेन आहे. याचं कॉमन नेम मी इथं CN लिहितो, CN म्हणजे कॉमन नेम. याचं कॉमन नेम स्ट्रेट चेन आहे म्हणून हा काय झाला एन ब्युटेन. आणि याचं IUPAC नेम मी आयन म्हणजे काय, IUPAC नेम. याचं IUPAC नेम येणार आहे फक्त ब्युटेन, फक्त ब्युटेन. आता याची दुसरी पॉसिबिलिटी काय, CH3 CH3 दोघांमध्ये 4 कार्बन आहेत. C4 दोघांमध्ये 10 हायड्रोजन आहे. H10 C4H10 दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, पण दोघांचं स्ट्रक्चर काय आहे, डिफरंट. 2 नंबरला ब्रांचिंग आली आहे. सो याचं कॉमन नेम काय येणार, याचं कॉमन नेम येणार आहे आयसो. ब्रांचिंग 2 नंबरला आहे म्हणून आयसो. टोटल कार्बन कॉमन नेम मध्ये 1 2 3 4 म्हणून झाला आयसो ब्युटेन. क्लिअर झालं. आता याचा IUPAC नेम. सगळ्यात पहिला रूल काय, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. सिलेक्ट केली 1 2 3. याला नंबरिंग कुठून द्यायची, लेफ्ट हँड साइड का राईट हँड साइड, कुठून पण दिली तरी चालेल. इकडनं दिली तरी हा 2 नंबरला येतोय, इकडनं दिली तरी 2 नंबरला येतोय. मग हा कार्बन जो आहे अल्किल सबस्टिट्यूएंट जो 2 नंबरच्या कार्बनला आहे. मग इथं लिहिणार 2' CH3 म्हणजे कोण, मिथिल. आणि पॅरेंट अल्केन आहे 1 2 3 कार्बन म्हणजे प्रोपेन. सो याचं नाव झालं 2-मिथिल प्रोपेन. याचं नाव काय झालं, 2-मिथिल प्रोपेन. याचं नाव काय झालं, 2-मिथिल प्रोपेन. बाळांनो याच्यावरती क्वेश्चन काय विचारू शकतात, याच्यावरती क्वेश्चन काय विचारू शकतात, राईट द पॉसिबल आयसोमर ऑफ C4H10. म्हणजे एक कंपाऊंड आहे C4H10 दॅट इज ब्युटेन, त्याचे किती पॉसिबल आयसोमर येऊ शकतात. तुम्हाला ऑप्शन येईल 1 B 2 C 3 आणि D4. किती पॉसिबल झाले, 1 आणि 2. सो द ऑप्शन इज बी.
क्लिअर झालं का तुम्हाला? क्लिअर होतंय का? क्वालिटी मध्ये समजता आहे का? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेणार आहे, 2 झाले याचे ब्युटेनचे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेणार आहोत, दॅट इज C5H12 which is called as a pentane. C5H12 which is called as a pentane. C5H12 याला आपण म्हणणार पेंटेन. आता याचे पॉसिबल स्ट्रक्चर्स किती आहेत? CH3, CH2, 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 CH3. 5 कार्बन आहेत की नाही आणि 12 हायड्रोजन आहे, म्हणजे स्ट्रेट चेन आहे, 5 कार्बन 12 हायड्रोजन. नॉर्मल चाललंय, मग याचं कॉमन नेम काय येणार? कॉमन नेम येणार एन पेंटेन. याचं कॉमन नेम येणार एन पेंटेन. IUPAC नेम येणार पेंटेन. दुसरं पॉसिबल स्ट्रक्चर, आता मी याच्यातली एक चेन मधला कार्बन काढला आणि मध्येच लावला. CH3, CH, CH3, CH2, CH3. 2 नंबरच्या कार्बनला, ब्युटेनला ब्रांचिंग आलेली आहे, म्हणजे याचं कॉमन नेम येणार आयसो. टोटल कार्बन किती आहे? 1 2 3 4 5. 5 कार्बन आहेत, म्हणजे याचं नाव झालं आयसो पेंटेन. सो कॉमन नेम काय झालं? कॉमन नेम मध्ये आपण टोटल कार्बन मेजर करतो, 1 2 3 4 5. सो याचं नाव झालं आयसो पेंटेन. पण याचा IUPAC नेम, परत पहिला रूल काय आहे? सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन ॲटम चेन. सिलेक्ट करायची आहे, कुठून पण करा. 1 2 3 4 ही पण होते, 1 2 3 4 ही पण होते. आपण स्ट्रेट जाऊया. बरं, लेफ्ट हँड साइडनी नंबरिंग द्यायची का राईट हँड साइडनी? लेफ्ट हँड साइडनी दिली तर हा 2 नंबरला येईल, इकडनं दिली तर हा 3 नंबरला येईल, म्हणून आपण लेफ्ट साइडनी देणार 1 2 3 4. 2 नंबरला कोण आलेला आहे? मिथिल आलेला आहे, मग इथे लिहिणार 2. किती नंबरला आहे? 2 नंबरला, म्हणून 2. आणि CH3 म्हणजे कोण? मिथिल, म्हणून याचं नाव झालं 2 मिथिल. आता चेन कितीची? 1 2 3 4. पॅरेंटल चेन किती कार्बनचा आला? 4 कार्बनचा आला, मग याचं नाव झालं 2 मिथिल ब्युटेन. तिसरी पॉसिबिलिटी, CH3C, CH3, CH3, CH3. टोटल कार्बन किती आहेत? बरं, 2 नंबरच्या कार्बनला इथं एकच ब्रांचिंग होती, इथे 2 नंबरच्या कार्बनला 2 ब्रांचिंग आली. सो नोट डाऊन काय करायचंय? जर कार्बन चेनच्या 2 नंबरच्या कार्बनला 2 ब्रांचिंग असतील तर त्याला आपण म्हणतो निओ. 2 नंबरच्या कार्बनला जर 2 ब्रांचिंग असणार तर त्याला आपण म्हणणार निओ. किंवा अजून एक सोपी गोष्ट, एका कार्बनला जर 4 कार्बन असतील, एकाच कार्बनला जर 4 कार्बन असतील तर त्याला आपण म्हणणार निओ. पण टोटल कार्बन किती आहे? 1 2 3 4 5, म्हणजे 5 कार्बनचा काय झाला? निओ पेंटेन. याचं कॉमन नेम काय झालं? निओ पेंटेन. याचं कॉमन नेम काय झालं? निओ पेंटेन. याचं IUPAC नेम काय येणार? सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. 1 2 3 चालेल, 1 2 3 चालेल, 1 2 3 चालेल, 1 2 3 चालेल, 1 2 3 चालेल. नंबरिंग देणार 1 2 3. 2 नंबरच्या कार्बनला हा CH3 आलेला आहे, पण 2 नंबरच्या कार्बनला हा पण आलेला आहे, म्हणजे याचा नंबर दाखवावा लागेल 2. याचा पण नंबर दाखवावा लागेल 2. 2 मध्ये काय आला? कॉमा. 2, 2 डॅश. मिथिल किती वेळेस येत? 2. 2 चा अर्थ होतो डाय. 3 असते तर ट्राय, 4 असते तर टेट्रा, 5 असते तर पेंटा. 2 असते तर डाय, 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा. इथे किती लागले? CH3 2, म्हणजे 2 2 डाय. CH3 म्हणजे कोण? मिथिल. याचं नाव झालं 2 2 डाय मिथिल. पण चेन किती कार्बनची आहे? 3. सो याचं नाव झालं 2 2 डाय मिथिल प्रोपेन. हे झालं त्याचं IUPAC नेम. इथपर्यंत कळालं बाळांनो तुम्हाला? आता याच्या पुढे मी तुम्हाला एक शीट प्रोव्हाइड करून देणार आहे. त्या शीट मध्ये मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, ते तुम्ही ट्राय करायचं, सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर ऑफ अल्कीन. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा.